नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे तुमची आदिती आणि आजचा आपला विषय आहे कर्नाटकी बेंदूर. तुम्ही कधी असा सण पाहिलाय का जिथे प्राण्यांना सजवून त्यांचा सन्मान केला जातो? होय, हा तसाच एक खास सण आहे जो आपल्याला कृतज्ञता म्हणजेच काय हे शिकवतो. चला तर मग बेंदूर या सणाबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. तर बेंदूर म्हणजे काय? कर्नाटकी हा बेंदूर सण मुख्यतः कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात साजरा केला जातो. हा सण पूर्णपणे बैलांना समर्पित असतो. आपल्याला माहिती आहेच, शेतीकामामध्ये बैलांचं खूप मोठं योगदान असतं. शेत नांगरणं, ओझं वाहणं अशी अनेक कामे तो करतो. म्हणूनच हा सण म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस. हा सण साधारणपणे आषाढ महिन्यात म्हणजेच पेरणी झाल्यानंतर साजरा केला जातो. तर हा सण कसा साजरा करतात? तर या दिवशी सकाळपासूनच गावात एक वेगळं आनंदाचं वातावरण असतं. सगळ्यात आधी बैलांना छान अंघोळ घातली जाते. त्यांना स्वच्छ करून मग सजवायला सुरुवात होते. त्यांच्या शिंगाला वेगवेगळे रंग लावले जातात. मग ते लाल, पिवळा, हिरवा असे रंगीबेरंगी रंग लावले जातात. त्यांच्या गळ्यामध्ये घुंगरू, माळा आणि सुंदर असे अलंकार घातले जातात. काही ठिकाणी त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची पूजासुद्धा केली जाते. आणि मग येतो सगळ्यात मजेदार भाग, तो म्हणजे मिरवणूक. मिरवणूक म्हणजे काय? तर बैलांची गावागावातून मिरवणूक काढली जाते. ढोल, ताशे, नाच, गाणं आणि उत्साहपूर्ण वातावरण असतं. लहान मुलं, मोठे सगळेच यात सहभागी होतात. घराघरात वेगवेगळे गोड पदार्थ आणि खास जेवण बनवलं जातं. काही ठिकाणी बैलांची शक्ती आणि कौशल्य दाखवण्याचं सुद्धा कार्यक्रम होतात. तसं बघायला गेलं तर या कार्यक्रमाचा खरा अर्थ असा आहे की हा सण इतका खास का आहे? कारण हा सण आपल्याला एक खूप साधी पण प्रभावी गोष्ट शिकवतो. ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना कधी विसरू नका. आज आपण यंत्राचा वापर करतो, पण एक काळ असा होता जेव्हा बैल हेच शेतकऱ्याचे खरे मित्र किंवा साथीदार होते. बेंदूर आपल्याला आठवण करून देतो की प्राणी आणि निसर्ग यांच्याशी आपलं नातं खूप महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, कर्नाटकी बेंदूर हा फक्त सण नाही, तर तो आहे कृतज्ञता, संस्कृती आणि निसर्गाशी जोडलेलं सुंदर नातं जपण्याचा. तुम्हाला हा सण माहीत होता का? किंवा तुम्ही कधी साजरा केलाय का? जर केला असेल तर मला तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.